देखत देखत ना तू बंधू आपलं सुद्धा तसंच आहे महाराज। प्रत्येकाला मरण आहे, मरणाच्या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे, नेहमी आपल्या डोळ्यासमोर मरण ठेवलं पाहिजे, मग माणसाला चांगलं जीवन जगता येतं। आपल्या डोळ्यासमोर सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर परमात्मा आणि मरण असलं पाहिजे। आपल्या डोळ्याच्या समोर जर मरण असेल ना महाराज, लोक वाईट वागणारच नाही, फक्त मरण आपल्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे। दृष्टांत म्हणून सांगतो, एक मनुष्य फार कामांध झाला होता, त्याचं पुरुषत्व गेलं, कर्माचा कंटाळाला, जीवनात उद्विग्नता प्राप्त झाली, कुठेतरी तलाव जवळ करावा, कमराला 2 दगड बांधावे, आपलं जीवन समर्पित करावं, त्या उद्देशाने निघालेला मनुष्य चला आता जंगलामध्ये जाऊन फाशी तरी घेऊया, घोड्यावर बसला, जंगलात गेला। जंगलात गेल्याच्या नंतर एक आश्रम साधूचा आहे म्हणून पाहण्यासाठी गेला। चला साधूच्या आश्रमात गेलो की महाराज साधूच्या दर्शनामध्ये यश आयुष्य आरोग्य वाढत असतं। गेला जंगलामध्ये, साधू महाराजांच्या चरण कमलावरती वनवा केला, साधू महाराजाला सांगायला लागला, एक वाक्य बोलू दादा पुन्हा, मनातली गोष्ट सांगायची असेल तर साधूला सांगा, सुखही सांगायचं असेल तर साधूला सांगा, दुःखही सांगायचं असेल तर साधूला सांगा। दुःख घेऊन जर साधूकडे तुम्ही गेला तर दुःखामध्ये साधू तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाही, निराश होऊ देणार नाही, सुखामध्ये साधू तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाही, कारण मनातली गोष्ट साधूला सांगा। तुकाराम महाराज म्हणतात, गुज बोलावे संतासी, पत्नी राखावे सिदासी, मनातली गोष्ट साधूला सांगा। साधून सांगितलं, बाबा तुझ्या चेहऱ्यावरती मरणाची कळा पसरली। महाराज तुम्हाला कसं कळतं? हो कसं कळतं म्हणजे आम्ही काय अलीकडले थोडे साधू, न कळायला कसं कळलं म्हणजे महाराज साधून त्याच्याकडे पाहिलं, येणाऱ्या बुधवारी तुझा 2 वाजता मृत्यू होणार आहे। तिथून निघाला महाराज आणि चिमूटभर राग खायला दिले, राग खाली महाराज बेभान पळायला लागला इकडे तिकडे, आणि परिणाम असा झाला, पळता 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 महाराजाला म्हणायला लागला, महाराज खाराव म्हणे चिमूटभर राग खाली तर मी सैरा वैरा पळायला लागलो, तुम्ही मुठभर खाल्ली। साधू म्हणले, माझी चिंता करू नको, तू चालल्या जा। निघाला, मंगळवार गेला, बुधवार गेला, शुक्रवार गेला, शनिवार गेला, बुधवार आला। बरं बुधवार आला, सकाळी 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, दुपारी 2 वाजता बुधवारी माझा मृत्यू सांगितलाय त्या साधूने। सांगा, ज्या माणसाला बुधवारी 2 वाजता मृत्यू सांगितलेला आहे त्या माणसाला वाटेल का कुठंतरी बिगाभर जागा घ्यावा? बरं का नाही समजणार? बरं अरे डोळ्याच्या समोर नक्की मरण आहे। सोपं सांगू तुम्हाला, जर डॉक्टरने सांगितलं बा तुमच्या यांच्या किडन्या फेल झाल्या, डायलिसिस चालू करावं लागेल, तुम्ही आता चांदवडला घेऊन जा। सह्याद्री हॉस्पिटल मधून काढून दिलेला रोगी घरी आला, पीडित झालाय, त्याला वाटेल काय काहीतरी आपण नियोजन केलं पाहिजे म्हणून? नियोजन त्यानं फक्त एवढंच केलं पाहिजे की आपलं मरण सुखकर झालं पाहिजे, एवढं नियोजन त्या माणसाने केलं पाहिजे। दुपारी 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, मेलाच नाही। दुसरा दिवस उजाडला, घोड्यावर बसला, जंगलात गेला, साधू महाराजांच्या समोर उभा राहिला, साधूला म्हणायला लागला, साधू महाराज तुम्ही तर माझं मरण सांगितलं होतं, मी मेलो नाही। साधू महाराजांनी सांगितलं, बाबा चिमुटभर राग खाल्याच्या नंतर तुला काय परिणाम जाणवला? ते म्हणले, काय जाणवलं? मी तर विचार करतोय तुम्ही मुठभर राग खाल्ली कशी? तर साधूने सांगितलं, बाबा मी मुठभर काय पाठीभर जरी खाल्ली ना मला काही होणार नाही, याचं कारण आहे माझं मरण मी माझ्या डोळ्याच्या समोर ठेवलं। आपले मरण